मात्र ही दृश्य आपण बघतोय पुण्यात या संपूर्ण हल्ल्याचा, दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने पुण्यामध्ये तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे। आंदोलन आपण बघतो या ठिकाणी पाकिस्तानच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। देशाच्या सुरक्षेचे 3-13 मोदी साहेबांचा सतत परदेश दौरा अशा आशयाचे पोस्टर्स या आंदोलकांनी हातात घेतलेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर या दहशतवादी हल्ल्याचा निषेध संपूर्ण देशभरात होत असताना आता पुण्यातील हे दृश्य आपण बघतोय, थेट दृश्य पुण्यातली। या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। पाकिस्तान जला दो, एक धक्का और दो, पाकिस्तान तोड़ दो, एक धक्का और दो। आज अपना देश सुरक्षित नहीं है। अपने देश में हिंदी, हमारे देश में ऐसी जो पर्यटन जो जा रहे हैं उन पे जो गैर हल्ला हो रहा है, इसके वजह से हमारा देश सुरक्षित नहीं है। हमारे देश की जो यंत्रणा है असुरक्षित है। इन्होंने राजीनामा दिया है, गृह राज्य मंत्री इवेंट कर रही है। देश की जनता पूछ रही है कब हमको सुरक्षा मिलेगी। खाना पानी तो नहीं मिल रहा, सब जगह महंगाई है। ये राजकारण करने का वक्त नहीं है, मगर ये राजकारण करने वाले क्या हाथ में सरकार है, इसके लिए वक्त आ गया अभी। आज पूना के 2 लोग ये टेररिस्ट अटैक में शहीद हो गए। हमारे पूना में भी जो लोग वहाँ पे घूमने गए थे, अभी भी कुछ लोग वहाँ पे अटके हुए हैं। ये बहुत शर्मनाक बात है हमारे लिए। दूसरी बात, इतना बड़ा वो जगह थी, इतने बड़े वहाँ पे सब घूमने के लिए लोग आए थे, वहाँ पे कोई भी उनकी सुरक्षा के लिए कोई भी व्यवस्था नहीं की गई थी। और ऐसे हाल में हमको कुछ तो भी ऐसा लग रहा है कि देश सुरक्षित हाथ में नहीं है। इसलिए मोदी और शाह इन दोनों ने अभी के अभी इस्तीफा देना चाहिए है हमारी सबसे पहली मांग है। दूसरी बात, भाजपा के लोग बोल रहे हैं कि ओमर अब्दुल्ला के हाथ में वहाँ पे जम्मू कश्मीर की सब सिक्योरिटी है, सब देश जम्मू कश्मीर उनके हाथ में है। वो उनको बोल रहे कि उन्होंने सबसे पहले रिजाइन करना चाहिए। इस हिसाब से तो फिर हमारे देश के गृहमंत्री भी रिजाइन करना चाहिए। ये हमारी सबसे पहले मांग है यहाँ पे। शिवसेनेच्या वतीने काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आलेला आहे। यावेळी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। यासोबतच या दहशतवादी हल्ल्याला त्याच प्रकारे उत्तर द्यावे अशी मागणी देखील आंदोलकांच्या वतीने करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, काय अधिकची माहिती आहे? पुण्यात आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचे चित्र आहे। नक्कीच आज पुण्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांकडून कालच्या पहलगाम इथल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन केली जात आहेत। आता एक ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे आंदोलन डेक्कन येथील सावरकर चौकामध्ये केलं जाते आणि या ठिकाणी पाकिस्तानचा जोरदार निषेध आहे तो सुद्धा ठाकरेंच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि आक्रमक भूमिका ही ते केंद्र सरकारच्या विरोधात सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेने घेतलेली आहे। या संपूर्ण हल्ल्याला जबाबदार हे केंद्रीय गृहमंत्री असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी आहे। त्याचबरोबर पाकिस्तानातील दहशतवाद्यांची जी ट्रेनिंग सेंटर आहेत
ते उद्ध्वस्त करा अशा पद्धतीची मागणी आहे ती सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आज शिवसेना आहे ती पुण्यामध्ये या संपूर्ण हल्ल्याच्या निषेधार्थ आक्रमक झालेली पाहायला मिळते आणि तसेच अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र निश्चित. मोदी यांच्या विरोधात सुद्धा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. निश्चित. धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. राजीनामा द्या. अरे पाकिस्तानच्या बाईला पाकिस्तान तोड दो. एक धक्का और लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.